नेक्स्ट टॉपिक आहे दॅट इज पर्सेंटेज कंपोजिशन. हा टॉपिक खूप जास्त इम्पॉर्टंट आहे कारण की इम्पेरिकल फॉर्म्युला हा जो तुमचा टॉपिक येणार आहे ना त्या टॉपिकसाठी या पॉइंटचा खूप जास्त वापर होणार आहे. ठीक आहे. पर्सेंटेज कंपोजिशन काय असतं, कोणतंही मास पर्सेंटेज विचारलं तुम्हाला, इलेमेंटचं पर्सेंटेज विचारलं, ठीक आहे, दॅट इज इक्वल्स टू मास ऑफ 1 मोल ऑफ दॅट इलेमेंट डिवाइड बाय मोलर मास. सपोज करा मी जर तुम्हाला विचारलं की H2SO4 मध्ये सल्फरचं पर्सेंट किती आहे, तुम्ही काय सांगाल मला? दॅट इज सल्फरचा इलेमेंटल मास किती आहे, दॅट इज 32 डिवाइड बाय टोटल H2SO मास किती आहे, दॅट इज 98 into 100. दॅट विल बिकम पर्सेंटेज कंपोजिशन ऑफ सल्फर. विचार तुम्हाला ऑक्सिजनचं किती आहे, तुम्ही काय कराल, किती ऑक्सिजन आहे, 4 into 16 डिवाइड बाय टोटल किती आहे, 98 into 100. हे जे कॅन्सर आहे दॅट बिकम्स अ पर्सेंटेज कंपोजिशन. ठीक आहे, एकदम सिंपल पॉईंट आहे, लक्षात ठेवा. त्याच पॉइंटने त्याच टॉपिकशी रिलेटेड एक क्वेश्चन आहे. तो क्वेश्चन हा, द हायड्रेटेड सॉल्ट ऑफ Na2SO4.XH2O अंडरगो 55.9% लॉस इन वेट ऑन हिटिंग बिकम्स अनहायड्रस. फाइंड द व्हॅल्यू ऑफ N. क्वेश्चनचा अर्थ काय, तुम्हाला काय दिलाय, एक सॉल्ट दिलाय दॅट इज Na2SO4.XH2O दिलाय. ठीक आहे, आणि तुम्हाला त्या एक्सचीच व्हॅल्यू काढायची, किती वॉटर असेल असं. ठीक आहे, आणि अंडरगो 55.9% लॉस इन वॉटर ऑन हिटिंग बिकम्स अनहायड्रस. तुम्ही हिट केलं Na2SO4 भेटणार आहे प्लस XH2O भेटणार आहे. ते XH2O चे ते किती आहे, 55.9% आहे. किती आहे, 55.9%. सो मग वॉटरचं पर्सेंटेज किती निघतंय, 55.9. सो 55.9 इज इक्वल्स टू मास किती असेल, दॅट इज x डिवाइड बाय 18 into 100. x ची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करा, 55.9 into 18 डिवाइड बाय 100. करा बरं कॅल्क्युलेशन किती आहे. x ची व्हॅल्यू किती तुमची मग, दॅट इज 10.6 अप्रॉक्सिमेटली, दॅट इज 10.06 येतं आन्सर. नेक्स्ट पॉइंट आहे दॅट इज इम्पेरिकल फॉर्म्युला. नेक्स्ट पॉइंट आहे दॅट इज इम्पेरिकल फॉर्म्युला अँड मॉलिक्युलर फॉर्म्युला. ठीक आहे, कसं असतं इम्पेरिकल फॉर्म्युला, काय असतं इम्पेरिकल फॉर्म्युला, मॉलिक्युलर फॉर्म्युला कसं कॅल्क्युलेट करतात बघा. तुम्हाला काय दिलंय, डायरेक्ट फॉर्म्युला क्वेश्चन घेऊ, सो दॅट लगेच सॉल्विंग क्वेश्चन. इम्पेरिकल फॉर्म्युला काय असतं, ठीक आहे, इम्पेरिकल फॉर्म्युला मीन्स सिम्पलेस्ट फॉर्म ऑफ एनी कंपाऊंड. सपोज करा मी एक्झाम्पल घेतलं C6H6 दॅट इज बेन्झिन. हे बेन्झिन झालं माझा मॉलिक्युलर फॉर्म्युला. सो मॉलिक्युलर फॉर्म्युलाचं सिम्पलेस्ट फॉर्म काय, जर मी ह्या नंबरला 6 ने डिवाइड केलं तर इट बिकम्स CH. व्हॉट इज CH? CH इज इम्पेरिकल फॉर्म्युला, दिस इज मॉलिक्युलर फॉर्म्युला. ठीक आहे, सो अशा एखाद्या नंबरने मल्टिप्लाय करायचं किंवा डिवाइड करायचं त्या कंपोनेंटला की जिट बिकम्स अ सिम्पलेस्ट फॉर्म ऑफ इट. मी जर म्हटलं ग्लुकोज C6H12O6, C6H12O6 ला जर मी 6 ने डिवाइड केलं तर काय म्हणतं, दॅट इज CH2O. व्हॉट इज दॅट, दॅट इज नथिंग बट द CH2O म्हणजे काय, दॅट इज इम्पेरिकल फॉर्म्युला ऑफ ग्लुकोज. ठीक आहे, आय होप तुम्हाला इम्पेरिकल फॉर्म्युला काय असं समजलं असेल. कॅल्क्युलेट कसं करायचं ते बघू. फाइंड द सिम्पलेस्ट फॉर्म्युला ऑफ कंपाऊंड, पर्सेंटेज कंपोजिशन इज गिवन. आता काय करायचं, सगळ्यात पहिले स्टेप फॉलो करायचे. पहिली स्टेप आहे दॅट इज पर्सेंटेज लिहायचं. दुसरे पर्सेंटेज कन्वर्ट करायचं इनटू मास, मास कन्वर्ट करायचं इनटू मोल्स, देन डिवाइड बाय स्मॉलेस्ट मोल अँड टेक रेशो. ते ह्या स्टेप आहेत. आता माझ्याकडे किती कार्बन आहे आणि हायड्रोजन आहे. एक कार्बन एक हायड्रोजन आहे. कार्बनचं पर्सेंट किती दिलंय, 80%. हायड्रोजन किती दिलंय, 20%. दोघांचं पर्सेंटेज जर मिक्स होत असेल आणि टोटल 100% होत असेल तर काहीच प्रॉब्लेम नाही. बट जर मास कार्बन आणि हायड्रोजन जे एलिमेंट्स दिले त्यांचं पर्सेंटेज जर 100 होत नसेल देन यू हॅव टू मेक इट 100. ठीक आहे, बाय पुटिंग ऑक्सिजन घ्यावं लागतं. आता पर्सेंटेजचं काय करणार आहे, मास नाही कन्वर्ट करावं लागतं. मास मध्ये किती, 80 ग्राम, हे किती, 20 ग्राम. मास झालं, मासचं कशात कन्वर्ट कराल, मोल.
80 डिवाइड बाय that is 12, 20 divided by that is 1. 12 पंचे 60, 12 से 12 7 84, 12 पंचे 60. तो 80 डिवाइड बाय 12 किती होता? पाणी दे रे. That is equals to 6.66. हे काय आहे? This 20. तो जो स्मॉलेस्ट नंबर ऑफ मोल्स आहे त्याच्याने दोघांना डिवाइड करतात. That is 6.66 divided by 6.66. 20 divided by 6.66. हे किती येणार आहे? 1. 20 divided by 6.66 किती येणार आहे? That is 3. तर तुमचा इम्पेरिकल फॉर्म्युला काय आहे? That is C हायड्रोजन 1:3. सो CH3 हे काय आलं तुमचं इम्पेरिकल फॉर्म्युला. इम्पेरिकल फॉर्म्युला मास किती असेल? तो कार्बनचा मास 3, 12, हायड्रोजन किती 3, दॅट इज 15. हे 15 तुमचं इम्पेरिकल फॉर्म्युला मास. यांची व्हॅल्यू काढायला लागेल. यांची व्हॅल्यू काय असतं? मॉलिक्युलर मास डिवाइड बाय इम्पेरिकल फॉर्म्युला मास. मॉलिक्युलर मास किती असेल? दॅट इज 30. दिलंय क्वेश्चन मध्ये दिलंय. मॉलिक्युलर मास इज 30 क्वेश्चन मध्ये दिलं जातं. ठीक आहे, दॅट इज 30 डिवाइड बाय 15. यांची व्हॅल्यू किती आली? 2. या 2 ने मल्टिप्लाय करायचं तुमचा इम्पेरिकल फॉर्म्युला. तुम्हाला मॉलिक्युलर फॉर्म्युला भेटणार आहे C2H6.